आपल्या मंडळाच्या खास आग्रहास्तव या ठिकाणी पहिल्या अंकापासून आमचे सर्व आमचे भाऊ बंधू मागे लागले होते, पण पहिल्या अंकामध्ये मला शक्य झालं नाही म्हणून आता गातो. गोड करून घ्या, आपलाच लेकरू आहे. कसा तोच लागा काटा जन्म दिलेला सुंदर गाणं सादर करतो मी या ठिकाणी. दोन बाबांची कहाणी सांगणार आहे मी तुम्हाला. एक बाप ज्याच्या घरी तो तरुण आहे, त्याच्या घरी छोटीशी मुलगी जन्माला आली, त्याने तिला वाढवलं मोठं केलं की तो बाप. एक दुसरा बाप जो या बापाचा बाप आहे, तो म्हातारा झाला. आधी या तरुण बापाची कहाणी सांगतो. याच्या घरी एक सुंदर गोंडस मुलगी जन्माला आली, त्याने तिला लाडाला मोठं केलं, पण ती मोठी होता होता कधीतरी याला दारूचं व्यसन लागलं. याच्या एका वाईट मित्राची नजर त्या पोरीवर गेली. तो त्याच्या घरी येतो, त्याला पाच दारू पाजतो, याला बेहोश करतो आणि त्या कोवळ्या मुलीवर बलात्कार करतो. या बलात्कारामध्ये त्या मुलीचा जीव जातो. पण हा बाप नावाचा बाप बेहोश करून असताना त्या पोरीचा आधाराची काठी बनू शकत नाही. मग का पितो आपण दारू? आणि अशा वेळेस त्या जन्म देणाऱ्या मायेनं काय करावं, काय आटापिटा करावं, ऐका. माझ्यासारख्या तमाम तरुणांना माझा एक प्रश्न आहे. आमचे मायबाप जर घरी म्हातारे असतील तर त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा असेल? तुमचं सोनं नाणं चांदी मोटार बंगला गाडी हे त्यांना हवं नको? त्यांना फक्त एकच विचारते. तुम्ही जर इथून बाहेर आला तर ते बसून असलेले विचार, बाबा जेवलास का गा, मा जेवलीस का, बाबा तुला चष्मा घेऊन देऊ, मा तुला गोळ्या आणून देऊ. त्यांना साऱ्या दुनियेची दौलत मिळते. पण ज्या म्हाताऱ्या बापाचा मुलगा असा दारूच्या आहारी गेलेला असेल, दारूच्या व्यसनात लीन झालेला असेल, तो त्याच्या आधाराची काठी कशी बनेल? आणि म्हणून तो म्हातारा बाप त्या तरुण पोराला म्हणतो की तुझी बायको गेली, तुझी मुलगी गेली, तुझी घरदार गेला, तुझी इज्जत गेली, तू ही जहराची पुडी खा, तू मर, मी जगेन इज्जतीने, मी जगेन. ऐका.